उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्तीपर्यंत थांबू नका, असे जगाला ठणकावून सांगणारे स्वामी विवेकानंद यांची आज रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी जयंती. या निमित्त मी सहाय्यक प्राध्यापक रुपाली सुनील पाटील, एन.डी. चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आसुर्ले पोर्ले यांच्या वतीने त्यांनी केलेल्या कार्याला विनम्र अभिवादन करते. त्यांच्या जयंतीनिमित्त आजचा दिन संपूर्ण भारतभर राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या युवा दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 12 जानेवारी 1863 रोजी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण कलकत्ता विद्यापीठामध्ये झाले. ते पदवीधर होते. त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळून चांगले जीवन जगता आले असते. पण या समाजाचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला धर्म प्रसार करणं महत्त्वाचे आहे. आपल्या भारताचा धर्म आहे तो हिंदू धर्म आहे. या हिंदू धर्माबद्दलचा प्रचार आणि प्रसार करणे हे त्यांनी आपले कर्तव्य मानले. यासाठी ते विविध देशात जाऊन आपल्या भारतीय हिंदू धर्माबद्दल, हिंदू धर्मातील संस्कृतीबद्दल त्यांनी प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलं. यामध्ये त्यांना गुरु भेटले ते रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरु होते. रामकृष्ण परमहंस यांनी त्यांना दिलेली शिकवण, त्यांच्या शिकवणीतून त्यांनी आपल्या हिंदू धर्माबद्दलचं काम, हिंदू धर्माबद्दलचा प्रचार पुढे केलेला होता. त्यामध्ये भारतातील ब्रिटिश काळ जो होता, त्या ब्रिटिश काळातील ब्रिटिश सत्तेला जर विरोध करायचा असेल तर युवकांनी तयार व्हायला पाहिजे. या युवकांनी तयार होत असताना वेदांताचा अभ्यास करणे, योगाचा अभ्यास करणे हे त्यांना महत्त्वाचे वाटले. जे 4 वेद आपल्या संस्कृतीने आपल्याला दिले, की जी संस्कृती संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे, अशा आपल्या देशाची संस्कृती वेदावर अवलंबून आहे. आणि या 4 वेदांचा अभ्यास प्रत्येक भारतीय युवकांनी केला पाहिजे. आणि युवक जर पुढे आले तर आपल्या भारतावर कोणत्याही प्रकारची परकीय सत्ता राहणार नाही, असे त्यांचे ठाम मत होते. ज्यावेळी रामकृष्ण परमहंस यांचे निधन झाले त्यानंतर रामकृष्ण मिशन ही जी सोसायटी होती किंवा हा जो समाज, ही जी सोसायटी होती, या सोसायटीचे प्रत्येक ठिकाणी जे काम चालू होते, हे काम पुढे नेण्याचं काम स्वामी विवेकानंद यांनी केलं. ज्यावेळी त्यांना आपल्या भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती त्यावेळी त्यांनी विविध प्रकाशने काढली, विविध संपादकांचं काम देखील स्वामी विवेकानंद यांनी केलं. स्वामी विवेकानंदांनी आपल्या वक्तव्यातून आपल्या संस्कृतीचा अभ्यास करून त्या देशामध्ये आपला भारत, जगामध्ये आपला भारत कसा वेगळा आहे हे संपूर्ण जगाला त्यांनी त्या काळामध्ये दाखवून दिलेलं होतं. आजचा हा दिन आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून का साजरा केला जातो तर पुढची पिढी बनवण्याचं काम हे युवकांचं आहे. आपल्याला जर भारत एक वेगळा महासत्ता किंवा भारताची एक वेगळी अशी संस्कृती जगापुढे आणायची असेल तर ते काम फक्त युवक करू शकतात. आणि युवकांच्यासाठी त्यांनी दिलेला संदेश आहे की उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत आपले ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका, म्हणजे तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहा. अशा प्रकारचा संदेश युवकांच्या पर्यंत पोहोचवणारे स्वामी विवेकानंद यांच्या कार्याला पुनश्च एकदा एन.डी. चौगले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आसुर्ले पोर्ले यांच्या वतीने मानाचा मुजरा करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.